तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये रिकामी बडबड ऐकण्यासाठी। तर आज आम्ही आमचा भाऊ तुषार यांचं सेंटर, त्याचा पेपर आहे, तर सेंटर बघायला चाललो आहे। डॉक्टर होमी बाबा नावाची परीक्षा आहे, त्याचं सेंटर बघायला चाललो आहे। सध्या थांबलो आम्ही सिग्नलवरती, सिग्नल सुटलं आहे, आता लगेच चाललो आहे आम्ही। आता क्रांती चौकला पोहोचन आणि क्रांती चौकून डायरेक्ट नगर नाका। तर आता आम्ही क्रांती चौकच्या पुलावरून आलो आहे, बघू शकता। क्रांती चौकच्या पुलावरून आलो आहे, पेट्रोल टाकतो आता एकदम ओकेमध्ये। पेट्रोल टाकायचं आहे, 100-200 रुपयाचं पेट्रोल टाकितलं, झिरो बघून घेतला, बघू शकता तुम्ही। आता आम्ही चाललो आहे समोर चाललो आहे। आता हे भाऊला बसायचं होतं, पण ते जागाच नव्हती आपल्या बसायला, त्याच्यामुळे त्याला काही बसू दिलं नाही आपण। आणि आता आलो आहे आम्ही आता बाबा पेट्रोल पंपवर। तर बाबा पेट्रोल पंपावरती पण सिग्नल लागलं होतं, तर सिग्नल लागले तर तिथं आता आम्ही थोडा वेळ थांबलो। सिग्नल सुटलं की आम्ही लगेच आता चाललो आम्ही नगर नाक्याजवळ चाललो आहे। बाबापासून चाललो आहे आता एकदम ओकेमध्ये, बघू शकता तुम्ही। तोप कशी दिसते इथं, आपलीच आहे, काही विषय नाही। आता हे बघू शकता तुम्ही, खड्डे किती याचे पुढं। तर हे जसे खड्डे दिसत आहे तुम्हाला, तसंच माझं करिअर पण असंच खड्ड्यात जाणार आहे एक दिवस, असं मला वाटतं आहे। जाऊ दे, त्या गोष्टीचं काही ताण नाही घ्यायचं। आणि तसंच करत आम्ही आलो आता आर्मी कॅम्पजवळ आलो आहे आता आर्मी कॅम्पपासून मिठमिठापासून डायरेक्ट दौलताबाद। बघू शकता तुम्ही आर्मी कॅम्प कसं आहे, एकदम ओकेमध्ये आपला आर्मी कॅम्प, बघू शकता कसं दिसतंय ते एकदम ओकेमध्ये। तर आता गाडी चालून थकलो आहे, तर तुमच्या भावानं घेतला आता कॅमेरा हातात एकदम ओकेमध्ये। आता चाललो आहे, कसा दिसतोय सांगा, उन्हात चाललो आहे आम्ही। आलो आहे आता जवळ। आता हे बघा, एक जागा कुठली आहे ते तुम्ही लवकरात लवकर मला सांगा। असंच करत आता आम्ही आलो आहे, जवळच आलो आहे आता असं वाटतंय। हां, आलो आहे जवळ। आता इथून आगे से लेफ्ट घेऊन डायरेक्ट आम्ही पोहोचन आता 21 मिनिटात। ते बघा समोर दिसतंय थोडं, हे इकडं नाही, या साईडला आहे। तर आता जातो तिथं, आता विचारपूस करतो, बघतो आता काय ओळखते का नाही काय माहिती ते मला। तसं तर कोणी ओळखत नाही, पण बघू त्यांनी ओळखलं तर उतरलो गाडी। गाडी बिडी लावली, चाललोय आम्ही आता सेंटर। गाडी बिडी लावली, सावलीत चाललोय आता बघायला। एकदा हे बघून घ्या कसं आहे तर। आणि हे सेंटर चांगलंच मोठं सेंटर आहे, मध्ये कुत्रं आहे म्हणून आम्ही बाहेरून विचारपूस केली, विचारपूस झाली, कन्फर्म झाला की यायचे म्हणून। आता चला, आता यायचे कन्फर्म, आता डायरेक्ट 8 तारखेला तर यावं लागत। तर आता सेंटर वगैरे बघून झालंय, आलोय आता आम्ही, चाललोय आता घरी। कोण कुठे? हां, सेंटर वगैरे बघून झालं, इकडे सेंटर आहे, बघू शकता तुम्ही। तर रिकामी बडबड ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद। भेटूया नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये, चला धन्यवाद।